मुंबईमध्ये हे दोनही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतात, पण या दोन्ही पक्षांची अडचण काहीशी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण वंचितला जे गॅस सिलेंडर हे चिन्ह देण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाकडनं, ते चिन्ह आता अपक्ष उमेदवारांनाही मिळणार असल्याची माहिती आहे। ज्या प्रभागात वंचितचा उमेदवार नसेल आणि अपक्ष उमेदवारानं जिथे गॅस सिलेंडर चिन्हाची मागणी केलेली असेल अशा ठिकाणी उमेदवारांना ते चिन्ह मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या मतांचं विभाजन होण्याची शक्यता व्यक्त होते। आपले प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, चिन्हामुळे अडचण वंचित आणि काँग्रेसची नेमकी कशी होऊ शकते? की वंचित आणि काँग्रेसची आघाडी आहे, मात्र त्यांना चिन्हावरून जे आहे तो मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। मागच्या काही निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे का एकसारखे नावं असलेले उमेदवार उभे राहिले आणि त्याचा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसला होता। तसाच काहीसा फटका आता हा वंचित आणि काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे, कारण वंचितला गॅस सिलेंडर जे आहे ते चिन्ह देण्यात आलेलं आहे। मात्र आता जर अपक्षांनी ते चिन्ह मागितलं तर त्यांना वंचित ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी ते चिन्ह मिळू शकतं आणि तशा प्रकारे द्यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे वंचित आणि काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता आहे, कारण वंचित हा नोंदणीकृत मान्यप्राप्त पक्ष आहे। त्यामुळे त्याला गॅस सिलेंडर जे आहे ते चिन्ह देण्यात आलेलं आहे। मात्र ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करतात त्यावेळेस त्यांनी हे चिन्ह इतरांना देऊ नये असं गोठवण्याचं पत्र निवडणूक आयोगाला देणं अपेक्षित होतं, मात्र ते पत्र दिलं गेलं नाही। आणि त्यामुळे जर आता अपक्षांनी या प्रकारचं चिन्हाची जर मागणी केली तर त्यांना निवडणूक आयोग देणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे वंचित सोडून जर काँग्रेसच्या ठिकाणी जर कुणी अपक्ष असेल आणि त्यांनी जर या चिन्हाची मागणी केली तर ते चिन्ह त्यांना दिलं जाणार आहे। त्यामुळे काँग्रेस सोबतच वंचितचं चिन्ह जे आहे ते समोर दिसेल आणि त्यामध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। यावरती आता दोन्ही पक्षाकडनं हालचाली जी आहे ती सुरू झालेली आहेत। मात्र निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यावेळेस तुम्ही हे देणं अपेक्षित होतं, मात्र ते दिलं न गेल्यामुळे आता याचा फटका दोन्ही पक्षांच्या बसण्याची शक्यता आहे। राजू, धन्यवाद। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।